माय मावल्यानो त्या माहुलीला नातेवाईक नव्हता, काका नाही, मामा नाही, कोणीच नाही. तिला एक लहानशी मुलगी होती, तिचा नवरा मरून गेला होता. हे बाई बस खाली. त्या लहानशा मुलीला तिने मोठं केलं. मुलगी मोठी झाली. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला शिकवलं आणि श्रीमंत घरामध्ये त्या मुलीचं लग्न लावून दिलं. सासूरच्या मंडळींनी हुंड्यासाठी ऐन बाबासाहेबांच्या जयंतीच्या 4 दिवसाआधी तिच्या अंगावर रॉकेट टाकलं आणि तिला जाळून टाकलं. मुलीला दवाखान्यात भरती करण्यात आलं. मुलगी दवाखान्यात आहे. मुलीला माहित आहे की मी आता मरणार आहोत, पण मुलीची शेवटची इच्छा काय आहे बांधवानो? मुलगी आपल्या आईला भेटण्यासाठी गावच्या लोकांना काय सांगते? सर्वांनी शांततेनं ऐकावं. जिंदगी भर आप लोग मुझे मरते दम तक दुआएं दोगे, सिर्फ सुकून का एहसास बना कर रखे. ले बेटा. मुलगी दवाखान्यात भरती आहे आणि तिची इच्छा आहे आपल्या आईला भेटण्यासाठी. ती आपल्या आईला काय सांगते बघा. तिची बोलण्याची इच्छा आहे. जडल्यानंतर माणूस बोलतोय. जरी जाडले हुंड्या पायी कायेची आग भर, जन्म सोहळा पाहून काया होईल थंडीगर. जन्म सोहळा पाहून काया होईल थंडीगर. बांधवानो, माणूस जडल्यानंतर त्याच्या शरीराची आग होते, शरीर जळायला लागतं. पण ती मुलगी म्हणते जरी जाडले हुंड्या पायी कायेची आग भर, जन्म सोहळा पाहून काया होईल थंडीगार. जन्म सोहळा पाहून काया होईल. हे आई, आईला म्हणते ती जरी दिले तू पाहून वजला सोन्याच्या दिवाळी,
खरे सुख देती ग मजला माहेरची भीमवाडी खरे सुख देती ग मजला माहेरची भीमवाडी खरे सुख देती ग मजला ए आई कधीसे विसरू ग आई भीमवाडीचा ओटा ओट्यावर वृक्ष आहे पिंपळाचा ग मोठा सुखावेल गार हवेने ग. सुखावेल गार हवेने जळती माझी ग खाया लोकांना ती सांगते जा माझ्या आईला बोलव ना मला माझ्या आईशी बोलायचंय मला सांगायचं आहे तिची आई तिला भेटायला येते. आणि ती आपल्या आईला सांगते आई पतिरायाने क्रूर गाठली सीमा धनलोभाने पतिरायाने क्रूर गाठली सीमा नांदत होती तुझी लाडकी जशी भीमाची रमा